अरे नीट बोलत नाही माझ्याशी. काय दिसतं असं बोललं. अगं काही दिसतं विचारलं. मी ऑफिसमधून आज अर्ली लिव्ह घेतली. मला बोलता पण येत नाही कारण की खूप ताप आलाय, व्हायरल फीवर झालाय. कारण की आई काल तापात होती, मला ताप झाला आता. मी सकाळी आलो होतो इकडे ऑफिसमध्ये. मला वाटलं मी आजचा दिवस काढेल, 1 तासच राहिला होता, पण नाही झालं माझ्याकडून. झोप पण नीट नाही होतं कारण की रोज डेली ब्लॉग्स अपलोड करतोय. आता घरी आलो, घरी चाललो. खूप दुखतंय डोकं दुखतंय. आता चाललोय घरी. टेन्शन आलं खूप. बाईकवरती नाही जमलं गेला. हात पण दुखतोय खूप. आता मला ब्लॉगिंग नाही सोडायची आहे आज पूर्ण दिवस. करेल काहीतरी, काय झोपेल पहिले थोडा वेळ, नंतर बघून काय करायचं ते. झोप खूप आली. आता मी उठलोय, 8:30 झालेत. ऑलमोस्ट 6च्या दरम्यान आलो आणि झोपून घेतलं. मग आता आईने मला सूप करून दिलंय. आता हे पिणार आणि मग जेवण करूयात. आज आई हे काय बनवते आई? काय दिसतंय? मला नाही कळलं. दुधीच्या वड्या. आई नीट बोलत नाही माझ्याशी. काय दिसतं विचारलं. काय दिसतं असं बोललं. अगं काही दिसतं विचारलं. चष्मा. आज गाईच पावभाजी केली आईने घरी कारण की मी आजारी आहे म्हणून. नाही हेच कारण होतं. तू आज व्हाईट अनियनने हे भाजलाय का? नाही, वाईट ओनियन फक्त खाण्यासाठी. उष्णता कमी होते. हो पहिलं ते पूर्ण वाईट ओनियन बनवलेलं. सूप खूप छान होतं. सगळ्यांना दाखवलं मी, माझ्या गाईचं सगळ्यांना दाखवलं मी. सर्व गाईचं दाखवलं मी. कोण पैसे नाही गाईमध्ये. मस्का आणला ना. ए काय गरम आहे? अरे बापरे, असं का करताय? आज सगळे किचन मध्ये आहेत ना. मस्का आलाय. मस्का मागवलाय आपण. अरे मग उघडायला लागेल हे. उडालं तेल उडालं. सूप एवढं गेलंय, सगळ्यांना नाही खायला का? तू आजारी म्हणून केला कारण तू जेव्हा बरा असतो तेव्हा जास्त खातो ना खूप. आता कसं सगळ्यांना प्रॉपर. हो का? असं आहे का पार? हो साहेब, ते विचारतो ना सर कांदा खायचा आहे. कांदा खायचं वाला करा, नीट करा. येत नसेल तर सांगू नको. येत नसेल तर करू नको. स्पेशल डिश वाटतं पण जाड जास्त मोठे मोठे नाही केलंस तू. कोणतरी वाढतं ज्यादा त्यांना टी देते. कोण आवडतं रे इकडून बघा. कोण आवडतंय इकडे या रूम मध्ये? नाही, तू आता खाली गेला. इकडे होता ना पण. खाली गेला. हा मग ते हे असेल, वर्कर असतील. तुमच्या घरी काम चालू आहे ना. आज सकाळपासून काही शूट नाही केलं, आजारी होतो ना. काहीच नाही शूट केलं. मग आता जेवढं आहे तेवढं जगू शकतो. पार ते काढ ना, फोड ना मस्का. मी काम करते. अरे पण काय घ्यायचं आहे मस्का. हे घ्या, चाकू घ्या, चाकू बघा ना. फोडलं. हा दूध पण आहे. टेट्रा पॅकच मागवला, मला बरं पडतं. दूध असं का खाऊन बघ. हां मग बघतो. मस्त मस्त डिश आहे आज. गरम होतं, AC लावलं होतं ना. दे इकडे, टाकतो कचऱ्यात. हा भाजीत मीठ आणि लागलं. अरे हे कुठे गेलं याचं बटरचं? कुठे बाहेर काढलं? आम्ही नाही ठेवलं काय फॅन चालू. लाईट. हां आता बरं वाटलं. काय बघतेस?
हो फॅन पण कमी कर ना थोडंसं, एसी चालू कर. बघितलं नाही का आपण याच्या पहिले? हा सेकंड सीझन असेल. असं असं आज टाकेल आजारी ब्लॉग. बस का? हा टाका. बस नाही म्हणजे इथून टाकलं. बस झालं. नाही अजून टाका थोडंसं एक. इथून टाकलं. टाकलंय का? मग झालं. तर पण ते गाईस सगळे आज कोऑर्डिनेशन मध्ये काम करतायत. आईला त्रास नको व्हायला. आईला मस्का लावते. आईच्या पावभाजीला मस्का लावतोय. म्हणजे आईलाच मस्का लावते. असं काय लावतोय हा कांदा? याच्यात टाकायला? गॅस कमी करायला लागतंय ते पावभाजीचं. सेम सेम. केलं कमी. पाव किती लादी आणले? 5. हा आणलं. एक्स्ट्रा पण सगळं आणता येतील लागले. धरा सूप. ते तू पाहिजे. 5 पाहिजे. हे गरम कसं मस्का टाकून करायचं? मस्का टाकून हो. एवढे काय कांदे? असे काय कापतोय एवढे कांदे? पाहिजे. हा पाहिजे. म्हणजे असं नुसतं खायला ना? नुसतं नाही का पावभाजीवर टाकायला. हा तेच तर विचारतोय, सांगत नाही. कितीतरी दिवस झाले मावशी नाही आली कामाला. मी काय बोलू मला समजत नाही. माझा राग रागा इकडे काय आलास तू? अजून काय कांदे कापतो? बस ना, तेवढे झाले, खूप झाले. गाईज व्हाईट अनियन्स. गाईज व्हाईट अनियन्स का कापतो फार सांग? हा White onions थंडा ब्रो. दिस कांदा keeps you थंडा. That's why we use white कांदा. कांदा आहे तर गांजा काही बोलतो. ओके गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग द ब्लॉग. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.